तर मित्रांनो, आता आपण मंडपगड या ठिकाणी फिरायला चाललेलो आहे. तर माझ्यासोबत मयूर, अर्जुन, वरद आणि साहिल आहेत. तर मंडपगड इथून जवळपास 8 ते 9 किलोमीटर आम्हाला पडतंय. 2 मार्ग आहेत. एका साईडनं कुसावड्यातून जाता येत आणि दुसरा मार्ग म्हणजे मांडव्यातून गेलेला आहे. तर चला तुम्हाला दाखवणार आहे मंडपगडला कसं जाणार आहे, रूट कसा आहे, सगळी माहिती आपण तुम्हाला तिथे गेल्यावर देणार आहे. तुम्हाला कसं सोपं पडेल येण्यासाठी ते पण आपण तुम्हाला सांगणार आहे. तर चला भेटू मंडपगडीच्या ठिकाणी. तर आता निघालेलो आहे आपण. तुम्हाला जर मंडपगडीला जायचं असेल तर एकतर सातारवरून सोनगाव मार्गे आसनगाववरून वरती परमाळे करून मंडपगड करू शकता, किंवा दुसरा रूट म्हणजे सातारवरून नागठाण्यातून आत येऊन पाडळी, निनाम, मांडवे करून वरती कौंदणी वगैरे वाड्या करून सरळ पुढं याला जाऊ शकता मंडपगडीसाठी. तर आता सातारमध्ये तर खूप जास्त पाऊस चाललेला आहे. पाऊस इकडे बंदच नाहीये. आमचं धरण पण तुम्हाला दाखवतो. धरण पण आत्ताच म्हणजे धरण आमचं असं असतं की ऑगस्टच्या लास्ट महिन्यापर्यंत पूर्ण भरतं, पण यावर्षी आता जुलैच्या स्टार्टिंगलाच आपलं धरण फुल भरलेलं आहे. नेचर पण तुम्ही बघू शकता. तर हे बघा, आपल्या मागे दुसरी गाडी चाललेली आहे आपली, आणि आमच्या गाडीवर आम्ही 3 जण आहे. मयूर, मी, अर्जुन, आणि मागच्या गाडीवर साहिल आणि वरद आहेत. मित्रांनो, हे आमचं निनामचं धरण आहे. तर तुम्ही बघू शकता हे किती भरलेलं आहे. म्हणजे अगदी थोडंसं भरायचं राहिलेलं आहे. ते 2-3 दिवसामध्ये पूर्ण भरून जाईल. आणि आता पाऊस पण चालू झालेला आहे. मित्रांनो, आपण मांडव्यात पोहोचलेलो आहे आणि डॉगेश भाऊ रस्त्याच्या मध्ये फिरतायत. आता आपल्याला समोर जो डोंगर दिसतोय तो घाट पूर्ण चढून वरती जायचंय. मित्रांनो, घाट सेक्शन चालू झालेला आहे. तुम्ही निसर्ग बघू शकता. तो आनंद निसर्गात मिळतो ना, तो दुसऱ्या कशातही नाही मिळत. थोडा का होईना आपल्याला टाइम काढून, कामातून वगैरे टाइम काढून असं थोडं का होईना तरी फिरलं पाहिजे. तुम्ही पूर्ण हिरवळ बघू शकता. आमच्या इकडे तसं बघायला गेलं तर खूप सारे लोकेशन असे नेचर रिलेटेड असे खूप सारे लोकेशन आहेत, जिथे गेल्यावर एकदम मस्त फिलिंग्स येतात. हे बघू शकता तुम्ही, घाट चालू झालाय. आता हे समोर एक धबधबा दिसतोय, छोटासा आहे. मला दिसतोय की नाही माहिती नाही. जर मित्रांनो तुम्ही या घाटातून आला, मांडव्याच्या वरच्या घाटातून जर आला, तर जरा सावधच गाड्या चालवा, कारण रस्त्यावर खडी वगैरे भरपूर प्रमाणात आलेली आहे. इथून वर गेलं की वाड्या चालू होतात. भैरवगड, कौंदणी वगैरे वाड्या आहेत, आणि मध्येच कौंदणीच्या इथेच अलीकडच्या बाजूला माकडजाई म्हणून देवीचं मंदिर आहे.
ते पण खूप मस्त लोकेशन आहे बघण्यासाठी. जर तुम्ही प्लॅन करत असाल मंडपगडीला जाण्याचा तर मांडवेच्या बाजूने जर तुम्ही गेला तर जाता जाता तुम्ही माकडजाई मंदिरातून दर्शन घेऊन पुढे जाऊ शकता. ते पण लोकेशन आता दाखवणार आहे मी तुम्हाला, माकडजाई लोकेशन. म्हणजे थांबणार नाहीये आपण तिथे, कारण आपल्याला पुढे मंडपगडीला जायचंय. तर मी नुसतं असं बाईकवरूनच दाखवणार आहे तुम्हाला ते लोकेशन. हे बघा मित्रांनो, हे घाटातून वरून असं लोकेशन दिसतंय. हा घाट चढून आता आपण वरती आलोय. इकडे सरळ असं या साईडने आपण सरळ पुढे जाणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जे मी माकडजाई मंदिर बोललेलं ते हे लोकेशन आहे बघा. इथे तुम्ही दर्शन घेऊन पुढे जाऊ शकता. इथून खाली आतमध्ये गेलं की खाली मंदिर आहे. मस्त असं ठिकाण आहे. खाली पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे सगळं आहे. बसायला मस्त खुर्च्या वगैरे टाकलेल्या आहेत. आणि इथून पुढे गेलं की आपल्याला पुढची वाडी येते ती काउंदणी. काउंदणीवरून आपल्याला सरळ कुठेही न वळता सरळ परमाळ्यापर्यंत जायचंय. परमाळ्यातून वरती मंडपगडीकडे जायला फाटा फुटलेला आहे. त्या फाट्यावरून आपल्याला वरती दुसरा घाट चढायचे. हा लुक बघू शकता खाली. हे ते समोर आमचं धरण दिसतंय, त्या बाजूने आता आपण आलेलो आहे. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे. आणि तोंडावर असे पावसाचे फटके लागतात की नाही, ते आपल्या पुढे गाडी बघा फिरायला चाललेली. हे जे दिसतंय या पठारावरती आपल्याला जायचंय. हे बघा पवनचक्की वगैरे, मस्त असं लोकेशन आहे. माग आपली गाडी, त्याच्या मागे एक 4 व्हीलर आहे, ती पण फिरण्यासाठी चांगली आहे. ते आता आपल्याला ऍड्रेस विचारत होते, पण त्यावेळेला व्हिडिओ चालू नव्हता आपला. हे बघा इथं वरती पण एक गुहा आहे. आपण पोहोचलेलो आहे फायनली पठारावर. आता खरा पावसाचा मार इथं लागायला लागलेला आहे. पूर्ण असं मोकळं पठार आहे. बघा गाड्या इकडं खास फिरण्यासाठी माणसं येतात. मस्त असं लोकेशन आहे मंडपगड. तुम्ही पण नक्की विजिट करा. हे बघा पठारावर फुलं वगैरे आलेले आहेत, आता लांबून दिसणार नाहीत. अर्जुन बघा पाणी रिवर्स येते त्याच्या समोर थांबलाय. इकडे साहिल त्याच्या तोंडीत आहे. साहिलला वारं ढकलतोय, पण साहिल पिछे नाही साला. पाणी मित्रांनो रिवर्स येतोय पाणी सगळं. छोटा वल्लई धबधबा इथं तयार झालाय. रिव्हर्स वॉटरफॉल, मिनी रिव्हर्स वॉटरफॉल. हे बघा एवढं चालू वारं एवढं आहे की आम्हाला पूर्ण ढकलत नव्हतंय पुढे. हे बघा वर्ध्याचा काय फुल एन्जॉय चाललाय वर्ध्याचा. त्यांच्या परत चालणार
मित्रांनो आता आपण पोहोचलोय मंडपगड या ठिकाणी. ते बघू शकता इथं पब्लिक, खूप सारं पब्लिक आलेलं आहे. तर चला तुम्हाला आता मंडपगड दाखवतो. ते बोलतात ना मित्रांनो, सगळ्या ग्रुप मध्ये एक ना एक नासका असत. तर आमच्या ग्रुप मधलं हे नासका आहे सगळ्यात जास्त. वरत्या इकडे बघ, हा हेच ते बघा आमच्या ग्रुप मधलं सगळ्यात नासक पोरग. पोचलोय आता आपण. खूप स्लिप होत इथं. मित्रांनो पोचलोय आपण मंडपगड ठिकाणी. हे बघा, या शिडीवरून खाली जायला लागतं. इथून जर घसरलं तर डायरेक्ट कार्यक्रमच आहे. त्यामुळे इथून दमादमाने उतरावं लागतं. साहिल काय पटापट गेलाय. शिड्या हलवत आहेत. पोचलोय आपण मित्रांनो. तुम्हाला छोटासा धबधबा दाखवतो इथला. हा बघा, हा छोटासा धबधबा इथला. तर हे बघा कसा कालवा चाललाय यांचा. मंडपगड ट्रेक. सायल्या, इकडे बघा सगळ्यांनी. सायल्या तिकडे बघा, हातवर. पोचलो आपण. गुहा वगैरे दाखवतो आता तुम्हाला. मित्रांनो निनाम मधून जास्तीत जास्त एक अर्धा तास लागतो वरती यायला. हे बघा या गुहा आहेत. हे पब्लिक आहे. इथं हॉटेल आहे. जर तुम्हाला जेवण वगैरे करायचं असेल विकत घेऊन तर इथून करू शकता तुम्ही. किंवा तुम्ही स्वतः चिकन वगैरे जर आणलं, खालून मटण वगैरे आणलं तर पर किलो 200 रुपये घेतात इथे बनवण्यासाठी. आणि 25 रुपयाला एक भाकरी अशा प्रमाणे आहे इथं मिळेल. अशा प्रकारच्या गुहा आहेत इथं. आणि या गुहेत एक तलाव आहे. त्या तलाव म्हणजे असं आहे की त्याचा शेवट आजपर्यंत कोणाला सापडलेला नाही. आणि इथलं पाणी देखील पितात. त्यामुळे असं सुंदर असं मस्त लोकेशन आहे. बघा वरद तिथं वाफा निघतात तोंडातून. एवढं वातावरण थंड आहे आता. वरद एकदा फुकरत. ते बघा असं मस्त असं लोकेशन आहे. तर हेच ते मंडपगड हे ठिकाण बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे आपला प्रत्येक नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला भेटू परत अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो भेटू परतच्या व्हिडिओमध्ये. मंडपगड नक्की विजिट करा, मस्त ठिकाण आहे. तर चला पुढच्या व्हिडिओ भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय.